नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. नाही, आशू जोरात ओरडली आणि उठून बेडवर बसली. ती पूर्णपणे घामाने भिजली होती, घाबरली होती. आशू, काय झालं? तू ठीक आहेस ना? जानूने काळजीने तिला गोंजारत विचारलं. पण तिचं लक्ष होतं कुठे जानूकडे. ती तर घाबरून इकडे तिकडे पाहत होती आणि जशी तिची नजर समोर उभ्या असलेल्या अमितवर पडली, ती तडक उठली आणि जानूला बाजूला करून तिने जाऊन अमितला घट्ट मिठी मारली. ब्रो, मला वाचव. ते लोक खूप घाणेरडे आहेत. मला खूप भीती वाटते. प्लीज मला वाचव. ती अमितला मिठी मारून रडून बोलली. पण तिच्या अशा वागण्याने जानू तर शॉक झाली होतीच, सोबत अमितसुद्धा शॉक झाला होता. कारण जानू आशूच्या बाजूलाच असूनही आशूने लांब उभ्या असलेल्या अमितला मिठी मारली होती. आता पुढे. आशू अमितला घट्ट मिठी मारून रडत होती आणि इथे अमितला काहीच कळत नव्हतं. तो शॉक होऊन एकदा तिच्याकडे तर एकदा जानूकडे पाहत होता. जानू पण डोळ्यात आश्चर्य घेऊन त्याच्याचकडे पाहत होती. म्हणजे तिला कळत नव्हतं की हे काय घडतंय. कारण आत्तापर्यंत सगळ्यात जास्त सेफ झोन किंवा इमोशनल सपोर्ट जानूच होती आशूसाठी. मग आत्ता ती तिच्या इतक्या जवळ असतानाही तिने जाऊन अमितला मिठी का मारली असेल? अमितने डोळ्यांनीच इशारा करून जानूला विचारलं की आशूला काय झालंय. पण जानूने सुद्धा नाहीमध्ये मान हलवली आणि आपल्याला काहीच माहीत नाही असं नजरेनेच बोलली ती. आशू, शांत हो बरं. ती अजूनही रडतच होती म्हणून शेवटी अमित बोलला. नाही ब्रो, ते लोक खूप वाईट आहेत. मला दूर नको करू प्लीज. आशू अजूनही डोळे बंद करून रडून बोलत होती. तसा अमित अजूनच शॉक झाला. इथे कोणीच नाही आहे आता. मी आणि जानू आम्ही दोघंच आहोत. ती माणसं पळून गेली आहेत. अमित खोटंच बोलला. कारण त्याला वाटत होतं की आशूने नक्कीच कोणतं तरी स्वप्न पाहिलं असेल आणि म्हणून ती आता अशी रिॲक्ट होत आहे. पळून गेले? पण ते तर मला. आशू तोंडावर हात ठेवून ओक्साबोक्शी रडू लागली. आशू, तू आधी इथे बैस बरं. शांत हो. हे घे, पाणी पी. त्याने तिला बसवलं आणि हातात पाण्याचा ग्लास दिला. तसं तिने गटगट करून तो अख्खा पाण्याचा ग्लास संपवला. जानू मात्र अजून दूरच उभी होती. तिच्या डोळ्यातसुद्धा पाणी होतं. आशूची अशी हालत बघून जानूला पण आता खूप काळजी वाटू लागली होती तिची. आशू, काय झालंय? तू कोणतं वाईट स्वप्न बघितलं का? थोड्या वेळाने ती शांत झाल्यानंतर अमितने विचारलं. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. इतक्यात रॉनी पण धावत आत आला होता. जसा तो आत आला तिची नजर त्याच्यावर पडली. तो खूपच काळजीने तिच्याकडे पाहत होता. येस रॉनी, अमित बोलला. बॉस, डॉक्टर आले आहेत. रॉनी बोलला तसं त्याच्या पाठून डॉक्टर आत आले आणि तिला चेक करू लागले. ती मात्र एकदा डॉक्टरकडे, एकदा रॉनीकडे तर एकदा अमितकडे आश्चर्याने पाहत होती. येस डॉक्टर, कशी आहे आशू आता? अमितने विचारलं. शी इज फाईन नाऊ. पण त्यांच्या डोक्यावर कोणता स्ट्रेस येणार नाही असं बघा तुम्ही. आराम करू द्या त्यांना. येतो मी, डॉक्टर बोलले आणि निघून गेले. आशू, तू आराम कर आता, ओके? जानू, तू थांब तिच्याजवळ. आम्ही बाहेर आहोत, अमित बोलला. पण तिने पटकन त्याचा हात पकडला. नो ब्रो, तू नको जाऊस. तू थांब ना माझ्याजवळ. मला खूप भीती वाटते. आशू त्याचा हात घट्ट पकडून घाबरून बोलली. तसा पुन्हा तो चकित झाला. आशू, काय होतंय तुला? तुला काही मागचं आठवतंय का? आणि तू मला जीजू सोडून ब्रो का म्हणत आहेस? त्याने विचारलं. कारण त्याला आता तिचं असं ब्रो म्हणून हाक मारणं सहन होत नव्हतं. कारण त्याला ब्रो म्हणणारी एकच तर व्यक्ती होती, त्याची प्रिन्सेस. तिची आठवण त्याला वारंवार येत होती म्हणून तो सुद्धा अस्वस्थ झाला होता. ब्रो, तू मला ओळखलं नाहीस? अरे मी आहे, तुझी ती बोलतच होती की इतक्यात रीमा धावतच आत आल्या. काय झालं? अरे आशूला शुद्ध आली का? कशी तब्येत आहे आता बाळा? रीमा तिच्या जवळ आल्या होत्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. पण ती मात्र आता अमितला सोडून त्यांच्याकडे एकटक पाहत होती. इतक्या वर्षांनी ती तिच्या मॉमला पाहत होती. आपल्या मॉमला भेटण्यासाठीच तर ती त्या नालायक मोहनसोबत गेली होती. आणि त्या बदल्यात तिला काय काय सहन करावं लागलं होतं, ज्याची किंमत ती आजपर्यंत भोगत होती. रीमांना बघून तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली होती आणि डोळे तर वाहतच होते. आशू, बोल ना बाळा, बरं वाटतंय का तुला? रीमांचा जसा प्रेमळ स्वभाव होता त्याप्रमाणे त्या तिला गोंजारत होत्या. त्यांना पण काळजी वाटत होती तिची.
पण इथे आशूने मात्र भरल्या डोळ्यांनी तिच्या मॉमच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवलं. तशा रीमा तर शॉक झाल्याच होत्या, पण त्यासोबत सगळेजण देखील अवाक झाले होते तिला असं करताना पाहून. जानू आणि अमित दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक पाहिलं आणि आता अमित त्यावर काही बोलणार इतक्यात मॉम, आशूच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. त्यांना पाहून इथे आशूचा होता नव्हता तो बांध फुटला होता आणि तिने रीमांना मिठी मारली होती. पण तिचं रीमांना मॉम म्हणून मारलेली हाक ऐकून अमितच्या तोंडून निघणारे शब्द मात्र हवेतच विरले. इतका तो शॉक झाला होता. काय हाक मारलीस तू मला? रीमांनी विचारलं. तशी आशू हसली. मॉम मॉम, ती रडून बोलली. पण तिने त्यांना मारलेली मिठी मात्र सोडली नव्हतीच. मला आवडलंय हे. मी तर तुला आधीच म्हणत होते की मला जानू म्हणते तशी मॉम म्हणूनच हाक मारत जा. पण चालेल, आता तुला वाटतंय ना, तर मग तू पण मला मॉम म्हणून हाक मार. आवडेल मला, रीमा हसून बोलल्या. त्यांना बिचाऱ्यांना तर काहीच कळत नव्हतं. किंबहुना त्यांना थोडी देखील कल्पना नव्हती की आशूच त्यांची आरू आहे. पण त्यांचं ऐकून आशू मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिली होती, कारण त्या कोणालाच कळत नव्हतं की तिला काय म्हणायचं आहे. मॉम, तू माझी मॉम आहेस, पण तू असं का बोलतेस माझ्याशी? मी तुला किती शोधलं माहिती आहे, पण तू मला सापडलीच नाही. काकाने कुठे ठेवलं होतं तुला? त्याने मला तुझ्याजवळ नेलंच नाही आणि रस्त्यात त्याच्या त्या नालायक माणसांनी माझ्यावर, असं म्हणून आशू जोरजोराने रडू लागली. तसा अमितने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. काय म्हणालीस तू? काकाने? कोणत्या काकाने? आणि रस्त्यात काय? नेमकं काय म्हणायचं आहे तुला आशू? मॉमला तू कशी ओळखतेस? अमितने तिच्याजवळ येऊन विचारलं तशी ती स्तब्ध झाली. ब्रो, मी तुला पण ओळखते. मी माझ्याच मॉम आणि ब्रोला कशी नाही ओळखणार? ती बोलली. तसा अमित पुन्हा एकदा शॉक झाला. कोण आहेस तू? अमितने विचारलं. त्याला थोडी थोडी आयडिया येऊ लागली होती. तू मला ओळखलं नाहीस? मी आहे तुझी प्रिन्सेस, मॉम, तुझी आरू. मला कसं नाही ओळखत तू ब्रो? तिने आश्चर्याने विचारलं. पण तिचं ऐकून मात्र इथे अमित जागीच फ्रीज झाला होता. जानू पण त्याच ठिकाणी स्तब्ध झाली होती आणि समोर उभा असलेला रॉनी, त्याला तर सगळ्यात मोठा शॉक लागला होता. पण रीमा मात्र विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होत्या, कारण त्यांना सत्य माहीतच नव्हतं. त्यांना तर वाटत होतं की आरू आत्ता ह्या जगात नाही आहे. मग आशू असं विचित्र का बोलत आहे? मॉम, तू ओळखत नाहीस का तुझ्या आरूला? अगं मी तुझी आरू आहे, आशू रीमांना बिलगून बोलली. ब्रो, तू कसं नाही ओळखत मला? बघ, मी तुझी प्रिन्सेस आहे, बघ ना मला, आशू स्वतःकडे हात दाखवून अमितला बोलली. पण तो मात्र शॉकिंग नजरेने तिच्याकडे पाहत होता. अरे यार, तुम्ही सगळे मला विसरलात का? तुम्ही खरंच सगळे मला विसरून गेले का? ती दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकत रडत रडत बोलली, कारण कोणीच तिला ओळखत नव्हते. तिची फॅमिलीच तिला ओळखत नव्हती. एव्हाना सगळेच रूममध्ये आले होते. राम, अर्णव, मधू, जिनू, मीता, सीमा, मृणू, जानूचे आई बाबा, अंश, सगळेच. ती हुंदके देऊन रडतच होती की इतक्यात तिला समोरच्या भल्या मोठ्या आरशात आपलं प्रतिबिंब दिसलं आणि ती स्वतःचा चेहरा बघून घाबरून गेली. ती हळूहळू चालत त्या आरशाच्या एकदम समोर जाऊन उभी राहिली आणि आत्ता आपल्या दोन्ही हाताने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. पण स्वतःचा हा वेगळा चेहरा बघूनच हादरली होती ती. तिच्या डोळ्यांतून वाहणारं पाणी काही कमी झालं नाही आणि ती पुन्हा एकदा जोरात किंचाळली. आह! तिला आता कुठे कळत होतं की इतक्या वेळापासून तिचाच भाऊ, तिचीच मॉम तिला का ओळखत नव्हते. कारण ज्या चेहऱ्याला ते सर्व ओळखत होते तो चेहरा तर बदलला होता तिचा. मग ह्या नवीन चेहऱ्याला ते कसे काय ओळखणार होते? स्वतःचा चेहरा दोन्ही हाताने पकडून खाली बसून ओक्साबोक्शी रडू लागली होती ती. तशी जानू मात्र पटकन तिच्या जवळ गेली आणि तिने तिला मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला गोंजारू लागली ती. जानूच्या मिठीत ती मात्र हमसून हमसून रडू लागली. जानूने एकदा अमितकडे पाहिलं, कारण आता जानूच्या सुद्धा लक्षात आलं होतं की आशू हीच आराध्य असावी. पण जसं तिने अमितकडे पाहिलं तिला त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात अश्रू दिसले. सेम रॉनीकडे पाहिलं तर त्याची सुद्धा तीच अवस्था होती. हे सर्व काय आहे अमित? ही आशू असं काय बोलत आहे? माझी आरू तर, त्या मोहनने तर तिला, रीमा रडून बोलल्या. तसं अमितने जाऊन त्यांना मिठीत घेतलं. त्यांचं पण बरोबर होतं, कारण त्यांना तर हेच वाटत होतं
की त्यांची लेक आराध्या आता ह्या जगात नाही आहे. त्याच्यानंतर जे मोहनने सत्य सांगितलं होतं ते तर फक्त अमित, जानू आणि रॉनी ह्या तिघांनाच माहीत होतं. म्हणून आशूच्या ह्या वागण्यावर त्यांचं असं रिॲक्ट होणं स्वाभाविक होतं. पण रीमांचं ऐकून इथे आशू मात्र आता अस्वस्थ झाली होती. मॉम, मी आराध्या, तुझी आरू. अगं मीच आहे, प्लीज ऐक ना माझं. मी तुला काय सांगू म्हणजे तुला माझी ओळख पटेल. थांब. आशू आता सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहत होती आणि ती पुन्हा बोलू लागली. मॉम, तुला माहिती आहे आपला ॲक्सिडेंट झाला होता, पण आपण त्यातून वाचलो होतो. डॅड आधीच बाहेर फेकले गेले होते, पण आपण दोघी आपल्या कारमध्येच होतो जेव्हा आपली कार दरीमध्ये कोसळली होती. तुला आठवते ना? मी तुला खूप शोधलं, पण तू सापडली नाहीच. मग मी काकासोबत गेले. तो बोलला मला की तू त्याच्या जवळ आहे, म्हणून मी त्याच्यासोबत गेले. पण त्याने मला तुझ्याजवळ नेलंच नाही. फसवलं त्याने मला. खूप दुष्ट आहे तो, आशू रडत बोलली. पण रीमा मात्र आता एकदा अमितकडे तर एकदा तिच्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. ब्रो, तू पण मला नाही ओळखलंस का? अरे मीच आहे तुझी प्रिन्सेस. माझ्या चेहऱ्यावरून जाऊ नकोस. माझा चेहरा नक्कीच बदलला आहे, पण मीच आहे तुझी प्रिन्सेस, तुमची आरू. आता मी कसा विश्वास पटवून देऊ तुम्हाला? आशू पोटतिडकीने बोलली. अमितला पण कळलं होतं की आशूच आराध्य आहे, कारण तिने आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी बरोबर सांगितल्या होत्या. त्याचं मन तर तिच्याकडे ओढलं जात होतं, पण मेंदू मात्र वेगळा विचार करत होता. म्हणून तो अजून वेळ घेत होता, जेणेकरून अजून काहीतरी तिच्याकडून ऐकायला मिळेल. तुम्ही का विश्वास नाही ठेवत आहात माझ्यावर? आता आशू जोरातच ओरडली. तसा मात्र अमित घाबरला आणि त्याने पटकन जाऊन आशूला मिठी मारली. माझा विश्वास आहे तुझ्यावर प्रिन्सेस, अमित तिला खट्ट मिठी मारत बोलला. तसा तिचा अश्रूंचा बांध फुटला आणि ती जोरजोराने रडू लागली. जानूच्या चेहऱ्यावर पण समाधानाची स्माईल होती. हे सगळं बघून तिचा पण कंठ दाटून आला होता. अमितने रॉनीकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर पण समाधान झळकलेलं दिसलं त्याला. अमितने त्याच्याकडे पाहून स्माईल केली तर त्याने पण हसून अमितला थंब दाखवला. म्हणजे आपण जिला शोधण्यासाठी जीवाचं रान केलेलं, इतकी मोठी टीम जिचा शोध घेण्यासाठी प्रत्येक सिटीमध्ये तैनात केली होती, ती त्याची प्रिन्सेस तर त्याच्या घरातच होती, त्याच्या इतक्या जवळ, आणि ज्याचा त्याला थांग पत्ता देखील नव्हता. पण आता ती सापडली आहे आणि सध्या आपल्या मिठीत आहे, म्हणून त्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला. पण त्यांना तसं बघून रीमा आणि राम शॉकिंग नजरेने अमितकडे पाहत होते. अमित, हे सगळं काय आहे? आम्हाला कळेल का? आणि जर तुम्ही कोणता प्रँक करत असाल तर खबरदार. रामचा एकदम कडक पण तेवढाच भिजलेला आवाज आला, कारण कधीपासून आरूचं नाव ऐकून त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. अहो, रीमा पण रडवेल्या स्वरात बोलली, कारण तिची पण अवस्था तीच होती. पण इथे रामचं ऐकून अमित पटकन त्यांच्याजवळ गेला, पण तो काही बोलणार त्याआधीच आशू आली आणि रामच्या पायाजवळ बसली. डॅड, मी खरं बोलते, मीच तुमची आरू आहे. आशू डोळ्यात अश्रू घेऊन रामचा हात हातात घेत त्यावर किस करत बोलली. पण त्यावर राम काही बोलणार त्याआधीच. डॅड, आशू खरं बोलते, आशूच आपली आरू आहे. अमित बोलला तसे पुन्हा ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. मला माहीत आहे तुमचा विश्वास बसणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगतो. अमित बोलला आणि तो सांगू लागला. 3 दिवसाआधीच मी त्या नीच मोहन आणि त्याच्या फॅमिलीला संपवणार होतो, कारण आत्ता मला पुन्हा त्याचा कोणताच व्यत्यय आपल्या सुखी आयुष्यात नको होता. पण त्या दिवशी त्याने मला आपली आराध्या जिवंत असल्याचे पुरावे दाखवले आणि शॉक झालो मी. पण तेवढाच मला आनंद देखील झाला की माझी प्रिन्सेस जिवंत आहे. पण तिचा पत्ता मला देण्याच्या बदल्यात तो त्यांच्या जीवाची भीक घालायला सांगत होता, जे मला नव्हतं मान्य. म्हणून मी माझी टीम आरूचा शोध घेण्यासाठी लावली, पण मला आरू सापडलीच नाही. मग मला एक दिवस असं काही कळलं की त्यामुळे मी हादरलोच. मला त्या दोघांच्या संभाषणावरून कळलं की त्यांनी माझ्या प्रिन्सेसचा चेहराच बदलला आहे, तिची आयडेंटिटीच बदलली आहे. मग मी कसा शोधू शकणार होतो तिला? माझ्याकडे काहीच क्लू नव्हता, तरी मी माघार घेतली नाही आणि माझ्या परीने तिचा शोध सुरूच ठेवला. पण ती आम्हाला सापडली नाहीच. कशी सापडणार होती ती? कारण आम्ही तर तिला बाहेर शोधत होतो, पण ती तर इथेच होती, आपल्याजवळ, आपल्या घरात. माझी प्रिन्सेस माझ्या जवळच होती. अमित बोलला आणि त्याने पुन्हा आशूला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
पण इथे राम आणि रीमा मात्र आश्चर्याने एकदा आशूकडे तर एकदा अमितकडे पाहत होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू तर होतेच, पण आश्चर्य पण होतं. असं अचानक सगळं समजलं होतं त्यांना. त्यात त्यांच्या मुलीचा चेहरा पण वेगळा होता. विश्वास ठेवणं अजूनही कठीण जात होतं त्यांना. भरल्या डोळ्यांनी ते दोघे आशूकडेच पाहत होते, पण अजूनही त्यांनी तिला जवळ घेतलं नव्हतं. मॉम, तुझा अजूनही विश्वास बसत नाही आहे का? आशू बोलली, पण त्यावर रीमा काही बोलणार त्या आधीच. आजी, जिनूचा आवाज आला तसं रीमाने त्याच्याकडे पाहिलं. अमित पण जिनूकडे पाहू लागला. कधीपासून जिनू पण तिथेच उभा होता, त्यामुळे आत्ता त्या रूममध्ये जे जे घडलं ते सगळं त्याने ऐकलं होतं आणि त्याच्या शार्प माइंडने लगेचच त्याला मार्ग देखील दाखवला होता. आजी, पप्पा बरोबर बोलत आहेत. जरी आशुमासीचा फेस चेंज झाला असला ना, तरी एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे तुम्हाला पटेल की आशुमासीच आमची आत्या आहे. जिनू बोलला तसे रीमासोबत अमित आणि आशूसुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.